ख्रिस्ता सर्वांना सलाम. आजचं वचन आहे तिमोथेला दुसरे पत्र याचा पहिला अध्याय आणि वचन 12 मध्ये पौल तिमोथेला सेवेमध्ये उत्तेजन मिळावं म्हणून काही गोष्टी लिहत आहे की मी ख्रिस्ता प्रित्यर्थ अनेक गोष्टी सहन केल्या आणि त्या सगळ्या गोष्टी सहन करण्याची मला लाज वाटली नाही, तर मी विश्वास ठेवलाय की जे काही मी पृथ्वीवर सहन केलं आहे त्याचं प्रतिफळ मला स्वर्गामध्ये प्रभू येशू देणार आहे. पौलाला तिमोथेला ह्या सगळ्या गोष्टी सांगणं का गरजेचं वाटलं? कारण तिमोथे हा तरुण मुलगा होता. लाज वाटण्यामुळं तिमोथे सेवेत पुढे गेला नसता आणि म्हणून पौलाला तिमोथेला या सगळ्या गोष्टी सांगणं आणि उत्तेजन देणं गरजेचं वाटलं. तारुण्य हा असा एक पिरियड आहे ज्या पिरियड मध्ये जगी गोष्टींमुळे सहज देवाचा विसर पडू शकतो आणि म्हणून पौल तिमोथेला उत्तेजन देत आहे. भिवू नको, घाबरू नको, कुठल्याही गोष्टीची लाज बाळगू नको. देवाच्या कामामध्ये पुढे जा. तू जे पण काही सहन करशील त्याचं तुला प्रतिफळ मिळणार आहे. आज या दिवसांमध्ये आपण लीडर्स एल्डर्स आहोत, तर नक्की आपल्या लेकरांना उत्तम मार्गदर्शन देऊया. सेवेत पुढे जाण्यासाठी पहिली गोष्ट त्यांच्या मनातून भीती काढूया. दुसरी गोष्ट त्यांच्या मनातून सर्व प्रकारची लाज आपण काढूया आणि तिमोथेसारख्या सेवेसाठी त्यांना पुढे